नमस्कार रसिक प्रेक्षक सी न्यूजच्या थेट भेट या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. संगमनेर हे सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे. या सांस्कृतिक प्रवाहात आपल्या नाट्यकलेने आणि लिखाणाने योगदान देऊन आढळ स्थान निर्माण करणाऱ्या आणि तो प्रवाह अधिक वेगवान करणाऱ्या एका अवलियाला आज आपण भेटणार आहोत. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याअगोदर मी काही हिंट्स तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला कळेल. चक्र, सावट, जू, आसूड, द डेथ, निवडुंग, कैफियत, दीक्षा, सुख शोधता, राज्य रयतेचे व्हावे, खेळ मांडेला या नाटकांची नावं आपण ऐकली असतील. किंबहुना यातील काही नाटकं बघण्याचं भाग्यही आपल्याला लाभलं असेल. या नाटकांनी महाराष्ट्रात अनेक विक्रम केले, अनेक विक्रम मोडीतही काढले. ते आपण प्रत्यक्ष त्या लेखकाच्या तोंडून ऐकणार आहोत. पण एक विक्रम मला आपल्याला सांगितल्या वाचून राहवत नाही. तो म्हणजे सावट, चक्र आणि जू या 3 नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी सलग 3 वर्ष सादरीकरण करून 3ही वर्ष सलग पारितोषिक मिळवली. हा एक विक्रमच आहे. खरं म्हणजे हा लेखक संगमनेरच्या नाट्य चळवळीला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. आज आपल्या स्टुडिओत त्यांना मुद्दाम बोलावलं आहे. आपली भेट त्यांची होणार आहे. थेट भेट आपण त्यांची घेणार आहोत. अर्थात त्याचं कारणही तसं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात मानाचा समजला जाणारा डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार त्यांच्या पुन्हा क्रांतिज्योती या पुस्तकाला मिळाला आहे. काय आहे पुन्हा क्रांतिज्योती? तर हा एकपात्री प्रयोगाची एक संहिता आहे. आपण बघत आहोत की नाटकाची जी साहित्यकृती आहे, मूळ लिखाण आहे, जे पुस्तक आहे, त्याला साहित्यात फार कमी वेळा गणलं जातं. नाट्य प्रयोगाला मात्र चांगली दाद मिळते. रसिक भरभरून येतात, ते बघतात आणि नाटकाचंच समीक्षण केलं जातं. त्यातून लिखाणाला फारसा वाव दिला जात नाही. पण या डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पुरस्कार समितीनं ही एक विशेष बाब केलेली आहे की नाट्यसंहितेला साहित्य पुरस्कार दिलेला आहे. आणि म्हणून ही विशेष आनंदाची आणि विशेष मानाची अशी गोष्ट आहे. हा पुरस्कार माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिनिधींनी कोविडच्या काही कारणामुळे हा समारंभ होऊ न शकल्याने डॉक्टरांच्या घरी येऊन प्रत्यक्ष त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केलेला आहे. खरं म्हणजे ते पेशाने डॉक्टर आहेत. आपली वैद्यकीय सेवा करता करता त्यात खंड पडू न देता त्यांनी नाट्यसेवा केली. एवढं प्रचंड डोंगरा एवढं काम करूनही डॉक्टर प्रसिद्धीपासून तशा अर्थी दूरच राहिले. कोणताही वृक्ष एका रात्रीत महावृक्ष होत नाही. ऊन वारा, वादळ पाऊस यांच्याची झगडत तो सातत्यानं उभा असतो. असेच हे नाट्यक्षेत्रातील महावृक्ष डॉक्टर सोमनाथ काशीनाथ मुटकुळे यांच्या नाट्यप्रवासाविषयी आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन अशासाठी करतो की नाट्यसंहितेला साहित्याचा पुरस्कार मिळणं ही फार क्वचित घडणारी गोष्ट आपल्या बाबतीत घडली. ते म्हणजे महाराष्ट्रात मानाचा समजला जाणारा डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार आपल्याला मिळाला. म्हणून सी न्यूज आणि तमाम रसिक प्रेक्षकांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपण डॉक्टर आहात, दिग्दर्शक आहात, लेखक आहात आणि नाट्य कलावंतही आहात. आपली सगळी नाटकं मी जवळून पाहिली, आपलं सगळं लिखाण मी वाचलं. आपल्या सहवासामुळे मला आपल्याबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. तेव्हा माझं असं लक्षात आलं की आपल्या सगळ्या नाटकांचे आणि लिखाणाचे जे विषय आहेत ते साधारण उपेक्षित, दलित, शोषित अशा समाजावरचे आहेत. आपल्या नाटकातला नायक किंवा आपल्या लिखाणातला नायक सातत्यानं व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करताना मी बघितलेला आहे. हा व्यवस्थेविरुद्ध लढा केला पाहिजे, अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, हे बीज कदाचित लहानपणीच आपल्या मनात रुजलं गेलं असेल याची तर मला खात्रीच आहे. त्यामुळं मला या सगळ्या प्रवासाकडे जाण्यापूर्वी आपलं बालपण समजून घ्यायला आवडेल. बरोबर आहे सर. सुरुवातीलाच मी प्रथम सांगतो
की माझा जन्म विडी कामगाराच्या पोटी झालेला आहे आणि म्हणून लहानपणापासून विडी कारखान्यात ज्या वेळेस मी माझ्या आईकडे किंवा वडिलांकडे काही कारणानिमित्त जात होतो त्यावेळेस त्या काळातल्या कुठल्याही सुविधा त्या विडी कामगारांना नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये फॅन नाही, काय नाही, अक्षरशः घामाच्या दारात विडीमध्ये त्यांचं वळलेलं शोषण मला बघायला मिळालं. हा एक कामगारांच्या शोषणाचा भाग होता. कित्येक लोक त्या तंबाखूच्या खाकेनं ट्युबरक्युलोसिस सारख्या व्याधीला त्या काळात बळी पडले, कारण त्यावेळेस TBची औषधं देण्याचे सुद्धा फारसे कुठे रुग्णालय नव्हते. एकमेव इथे पुण्यामध्ये औंध होतं आणि हे माझ्या डोळ्यांनी मी समोरच्या ओळखीची माणसंसुद्धा त्या कामगारांच्या विडी वळण्यातून शोषणातून मरताना पाहिलेली आहे. दुसरा भाग असा, हे सगळं चालू असताना, मराठी शाळा चालू असताना आमचं जे राहण्याचं घर होतं ते राहण्याच्या घरामध्ये खालच्या बाजूला मुळात आता आपण त्यांना हरिजन म्हणतो, गांधीजींनी त्यांना हरिजन हा शब्द दिलेला आहे, तसा हरिजन हा पूर्वीचा शब्द आहे. तर त्या काळात महारवाडा म्हणायचे आणि त्या अस्पृश्य समाजाला नेहमीच गावाबाहेर जागा दिली जायची सगळ्या गावकऱ्यांनी. ही सगळी परिस्थिती संगमनेर तालुक्यातील चिखणी या गावची. चिखणी या गावची, माझं गाव चिखणी, हां सांगायचं विसरलो. तर त्या बाजूला महारवाडा आणि या बाजूला आमचं घर. त्यावेळेस मी लहानपणी हा सगळा शिवाशिवीचा खेळ पाहिलेला आहे की हातात घुंगराची काठी घेऊन आले की माणसांनी दूर जायचं, सावली पडू नये म्हणून दूर जायचं. आता एक तर परिस्थिती भयान होती पूर्वीच्या काळामध्ये की थुंकी रस्त्यावर पडू नये म्हणून तोंडाला गाडगे आणि पावलं उमटू नये म्हणून काठ्या मागच्या बाजूला काठ्या बांधलेल्या असायच्या. ही अवस्था जरी मला बघायला नाही मिळाली पण ते बीजरोपण माझ्या त्या महारवाड्यातल्या माणसांमुळे भेळत गेलं. परंतु आमची आजी होती, ती आजी त्या लोकांना काही मदत करायची आणि त्याच्यामुळे माझा अनायशच लहानपणी मला काही शिवाशिव कळत नव्हती. मी जाऊन त्यावेळेस जी काही म्हातारी माणसं होतं त्यांच्या मांडीवर बसलो, त्यांनी मला खेळवलं, त्यांच्यामध्ये मी जेवलो आणि त्याच वेळेस कदाचित हे सगळं साठून राहिलं असेल आणि त्या साठल्यानंतर ते जेव्हा बाहेर पडलं त्यावेळेस चक्रची निर्मिती झाली. चक्र म्हणजे सतत शोषणाचं चक्र, असा आमचं नाटक पहिलं. हा सुरुवातीला मी एकांकिका लिहून संगमनेर कॉलेजवरती सादर केली, तिलाही त्यावेळेस बक्षीस मिळालं आणि बक्षीस मिळाल्यानंतर मला वाटलं की चक्रचं आपण 2 अंकी नाटक करावं. आपोआपच वाटून गेलं, असं काही ठरवून उद्देश नव्हता. आणि मग मात्र चक्र जेव्हा राज्यनाट्याला पहिलं आलं, आता हे तुम्हाला सगळे फ्लेक्स दिसत आहे सगळीकडं, त्या काळात फ्लेक्सचा उगमच नव्हता. तर बॉम्बेत एका आमच्या आर्टिस्टनं आम्हाला त्या चक्रचं पोस्टर करून दिलं आणि ते एकमेव संगमनेरमध्ये पोस्टर स्टँडच्या त्या परिसरात लागलं गेलं. आणि मग काय विचारता, त्या नाटकाचा अक्षरशः कवी आनंद फंदीमध्ये लोकांनी गेट उपसून फेकून दिलं. हा रेकॉर्डेबल गोष्ट त्यावेळेस झालेली आहे. इतकी गर्दी त्यावेळेस झाली चक्राला. तुम्हाला मी अशासाठी थांबवतो की मी प्रास्ताविक करताना असं म्हटलं होतं की डॉक्टरांच्या अनेक नाटकांनी अनेक विक्रम केलेले आहेत. संगमनेरचं कवी अनंत फंदी नाट्यगृह 5 ते 7 हजार आसन क्षमता असण्याचं साधारण नाटक ते थिएटर आहे, नाट्य थिएटर आहे. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस चक्राचा प्रयोग लागला, राज्यनाट्याला पहिलं आलेलं नाटक ज्यावेळेस तिथं सादर झालं, तर डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि माझ्या माहितीप्रमाणे इतकी गर्दी झाली होती की 15,000पेक्षा अधिक पब्लिक त्यावेळेला त्या ठिकाणी आलं होतं आणि आत एंट्री मिळाली नाही म्हणून लोकांनी नाटकाचं गेट तोडून टाकलं आणि पोलीस बोलावं लागले आणि त्यासाठी पोलीस बोलावे लागले. असा या नाटकानं केलेला विक्रम आहे. मग ते अजून काही नाटकांनी केलेले विक्रम पुढे डॉक्टरांच्या बोलण्यातून येतीलच. तुम्ही जो सांगितला की गावात जो छूत अछूत किंवा शिवपालव ज्याला म्हणतो असा जो खेळ होता, तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही दलित समाजाच्या वृद्धांच्या मांडीवर बसलात, त्यांच्या घरी जेवलात. हे तसं एक क्रांतिकारी पाऊल होतं तुम्हाला. हो, मला सवर्ण लोक महाराजच म्हणायचे. हां, म्हणजे तुमचं बालपण होतं, तुम्हाला त्यावेळेस फारसं काही कळत नसेल, पण ही बीजं कुठंतरी रुजल्या गेली आणि ही जी खतखत आहे एका विशिष्ट वयात आल्यानंतर तुम्हाला ते सगळं जाणवलं असेल. मग ही सगळी खतखत बाहेर काढण्यासाठी तुम्हाला नाटक, रंगमंच हेच माध्यम निवडावं असं का वाटलं? बरोबर आहे. जे काही साहित्य क्षेत्रातली
वेगवेगळ्या भूमिका बजावणारं जे साहित्य आहे त्याच्यात नाटक हे जास्त प्रभावी आहे. जे समाजाचे प्रश्न घेऊन समाजाला उत्थान करण्याला पेटवायला हे नाटक हे माध्यम जास्त प्रभावी आहे. आणि म्हणून मला ते क्षेत्र निवडावं असं वाटलं. नाही, पण बेसिकली तुमच्या लिखाणाचा जो कल आहे तो विद्रोही टाईपचा आहे, थोडासा सतत व्यवस्थेविरुद्ध काहीतरी असलं पाहिजे. आणि नुसतं असलं पाहिजे, नुसतं विरोधाला विरोध नाही, तर त्याच्यात तो सोल्युशन पण दिलेली नाटकांमध्ये की याच्यातून काय केलं म्हणजे ही व्यवस्था वर्तमान काळामध्ये काय केलं म्हणजे ही व्यवस्था आपल्याला बदलता येईल. म्हणजे समाज प्रबोधन हा मोठो आहे, हे बरोबर आहे. मग हे समाज प्रबोधन नाटकाच्या माध्यमातून करता आलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही नेमकं काय पावलं उचललीत, नाटकं कुठे कुठे नेली, काय काय केलं? एक तर सुरुवात राज्यनाट्याने झाली, परंतु नंतर समाज त्याच्या भोवती जमा होत गेला. मग काही ठिकाणी आपण नाटकं घेऊन गेलो, काही ठिकाणी नाटकं लावली गेली नंतर, आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी कृतिशील करावं म्हणून काही गावांना त्या काळात जिथे जिथे आर्थिक अडचण असेल त्या ठिकाणचे काही प्रश्न तर तुम्हाला तर माहिती आहे. उदाहरणार्थ आपण रायतवाडी आहे, तिथली पाण्याची टाकी आपण त्यांना मदतीला दिली. किंवा माझं गाव आहे, हायस्कूलला पैसे नव्हते, आपण तिथे एक नाटक सादर करून त्या हायस्कूलला त्या काळामध्ये मदत केली. तर कलेबरोबर रचनात्मक काही करावं असं आपल्या सगळ्या टीमचं त्यावेळेला एक ध्येय ठरलं होतं. नुसतंच मांडत राहायचं आणि आपण दांभिकपणे वेगळं जगायचं अशा भूमिका एकतर माझ्याबरोबर तुम्हाला सर्व कलावंतांच्या नव्हत्या. कारण त्यावेळेस जी कलाकार होती ती कुठल्याही उद्देशानं किंवा पैसे मिळतील, मला प्रसिद्धी मिळेल अशा पद्धतीने ती जमा होत नव्हती, भारावलेली होती. सुरुवातीच्या काळात एक विचार जरी आमचा समूहाचा नव्हता, पण ज्या वेळेस आम्ही विषयांची नाटकं मांडत गेलो त्यावेळेस मात्र रात्र ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस घ्यायचो त्यावेळेस तो विचार त्या कलाकारांमध्ये सुद्धा पेरला गेला, त्यांच्यामध्ये पेनिट्रेट झालं ते बीज. जसं आम्ही आमच्या भाषेत एक इंजेक्शन टोचलं म्हणतो तसं ते पेनिट्रेट झालं. आणि मग उदाहरणच आलं. सलग 12 वर्ष कलाकारांनी आमच्या मागे वळून पाहिलं नाही. सगळ्याच कलावंतांचं श्रेय या सगळ्या जे काही तुम्ही नाटकं वाचली ते चक्राला प्राईज मिळालं, सावटला मिळालं, झूला मिळालं, इवन राज्यनाट्याचंच प्राईज नाही पण आपल्याकडे 3 वर्ष सलग दिग्दर्शनाची पृथ्वीराज कपूरची ट्रॉफी आपल्या संगमनेरमध्ये होती. महाराष्ट्राबाहेरही तुम्ही काही नाटकं केली ना? गोव्यामध्ये झालं नाटक, ते गव्हर्नमेंटनं ठेवलं होतं दीक्षा म्हणून, आणि त्यांची रीत आहे. नाटक राज्यनाट्याला पहिलं आलं की ते त्याचे प्रयोग बाहेर करतात. ती नाटकं साधारण बाहेर करतात. त्यातलं आपलं हिंदी दीक्षा होतं. त्या दीक्षाला हिंदी लिखाणाचं पहिलं प्राईज मिळालं, दिग्दर्शनाचं मिळालं, आणि व्यक्तिगत मलासुद्धा त्यावेळेस रौप्य पदक मिळालेलं आहे. व्यावसायिक नाटकांकडं तुम्ही फारसे वळला नाहीत. गणपतीच्या काही काळात प्रयोग वगैरे? व्यवसाय म्हणून तसा विचारच केला नाही. माझं थोडंसं असं म्हटलं तरी चालत, एक कर्मठ भूमिका आहे की कला ही समाजासाठीच असावी आणि ती समाजासाठीच वापरली जावे. त्या काळात उदाहरणच द्यायचं झालं तर मॅक्झिम गार्की म्हणतो की वाङ्मय त्यालाच म्हणावं जे माणसाला गुलामीची जाणीव करून देतं. तू स्वतंत्र आहेस हे सांगतं आणि तू स्वतंत्रपणे निर्माण व्हावंस, परिवर्तन व्हावं तुझं, हे जर त्याच्यात असेल तरच त्याला आपण साहित्य म्हणू, केवळ करमणुकीसाठी म्हणून नाही. आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं तर त्यांचा सगळा प्रवास आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. एकदा त्या शब्द म्हणजे हा विचार असतो, मग तो विचार लोकांपर्यंत पोचून समग्र परिवर्तन विचारांनी होत असतं. भौतिक परिस्थिती तुम्ही किती लोकांच्या बरोबर तुम्ही सुविधा दिला, आज पैशाला काही कमी नाही आहे, भरपूर भयंकर अगदी आर्थिक ज्याला म्हणतो आपण ती प्रचंड प्रमाणात एक आर्थिक उन्नती झालेली आहे समाजाची. अर्थात त्याच्यात वर्ग आहे, पुन्हा गरीब श्रीमंत हा वर्ग आहेच आहे, तो काय प्रश्न नाही. पण एका वर्गाची भयंकर आर्थिक विकास झाला, पण त्या विकासानं समग्र परिवर्तन नाही होणार. पण तुम्ही एखादा विचार घेऊन चाललात की त्या विचारानं समग्र परिवर्तन निश्चित होईल. म्हणून आम्हाला त्या काळात पडलेली जी स्वप्न असायची की नाटक हे समाजासाठी आहे आणि सांस्कृतिक प्रबोधन हे मुख्य अंग आहे, कलेसाठी कला नाही. अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलंच आहे ना, कलेला जीवनाची पंख असावेत आणि गरुडाची झेप असावी. तर या थोड्याशा विचारांनी आपली सगळीच संग्रामची टीम जी होती, संग्राम संगमनेर म्हणून जी आपली संस्था होती,
ती सगळीच टीम या सगळ्या गोष्टींनी भारावलेली होती. नाही, या संग्रामनं असं नाट्य माध्यमातून, नाट्य चळवळीतून पुढे येऊन काही स्थायी काम उभं करण्याचा काही प्रयत्न झाला? हो, सांस्कृतिक चळवळीतून सुधीरजी तांबे आपण सगळे एकत्र येऊन त्या काळामध्ये सगळ्यात उपेक्षित वर्ग जो असेल तो मूकबधिरांसाठी शाळा काढण्याचं त्यावेळेस एक सर्वांच्या मतानं ठरलं. त्याचं लिडिंग अर्थातच डॉक्टरांनी केलं, डॉक्टर रसाळ असतील. पण आपलं काम मात्र आपण चालू होतो त्या मूकबधिरांसाठी कुठून ना कुठून वेगवेगळे आपण प्रयोग केले. उदाहरणार्थ आपण मराठवाड्यात सुद्धा शाळेसाठी 7 ते 10 प्रयोग केलेले दीक्षाचे. तर सांस्कृतिक समाज प्रबोधन आणि कृतिशील रचना उपेक्षितांसाठी त्या काळात मग शिलाईच्या मशीन वाटल्या, शेळ्यांची वाटप झाली. हे सगळं आपल्या टीम आरोग्य शिबिरं वेगवेगळ्या पद्धतीची घेतली. बरोबर आपण नाट्य प्रशिक्षणही घेतली त्या काळामध्ये. कलाकार घडावेत म्हणून दामू केंकरेंसारखे प्रख्यात दिग्दर्शक जे किंवा लास्ट आपला प्रयोग वर्षा उसगावकरांचा होता, ते संगमनेरला येऊन गेले. भक्ती बर्वे असतील, अनेक लोक आपण त्या निमित्तानं संगमनेरला, उषा चव्हाण असतील, बरेच लोक येऊन गेले. साधारण हा जो कालखंड आहे की ज्या काळामध्ये संग्राम नाट्यसंस्था किंवा डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांची नाट्यसंस्था म्हणता येईल, यांनी खूप काही काम केलं. तो साधारण 80चा कालखंड आहे. म्हणजे 80ला आपण वैद्यकीय सेवेसाठी संगमनेरमध्ये आलात. 83 या 83-84 साली वैद्यकीय सेवा करता करताच आपण नाट्य चळवळीकडे गेलं पाहिजे, नाटकं केली पाहिजे आणि म्हणून एक टीम उभी केली आपण. तर ही टीम उभी करताना आणि ही सुरुवात करताना काय परिस्थिती होती, नेमकी काय अडचणी आल्या? त्या काळात अडचणी भरपूर होत्या. आजच्यासारख्या सगळ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. कलाकारांचं मी मगाशीच बोलल्याप्रमाणे ध्येयवेडे जे तरुण होते ते आमच्या भोवती जमत गेले. जसं प्रायजेस मिळत गेले. कॉलेजची मुलं असतील, तुमच्यासारखे असतील, सूर्यकांत शिंदेसारखे असतील, राजन जांभरेसारखे असतील, वंदना असेल, शकुंतला असेल, संगीता, अनेक नावं याच्यात सगळ्यांची घेता येणार नाही. पण जी काही अगदी फार तळातली कलाकार आहे, बॅकस्टेजचे आर्टिस्ट आहेत, ती सगळी आपोआपच जमा होत गेली. कुठेतरी त्यांना ते नाटकामध्ये काम करायचं ह्या भावनेनं का होईना ती जमा होत गेली. परंतु त्या काळात मग उदाहरणार्थ आता त्यावेळेचे घडलेले विनोद आहे. त्या काळात साधं रेकॉर्डिंगचं आपल्याकडे काही साधन उपलब्ध नव्हतं. आम्हाला टिटवीचा आवाज पाहिजे होता. तर आम्ही भाऊसाहेब नरवडे नावाचा एक माणूस त्यांच्या एका सायकंडीच्या बंधारात रात्रभर टेप घेऊन तिथे रात्रभर बसवला आणि त्यांना मध्यरात्रीच्या दरम्यान टिटवीचे आवाज त्यांनी रेकॉर्ड करून आणले. रंगमंच होता त्या काळात. संगमनेर म्युन्सिपाल्टीचं एक आजही मी कौतुक करतो की आपल्या संग्राम टीमसाठी 24 आवर त्यांनी रंगमंच उपलब्ध करून दिला होता, जो आज उपलब्ध नाही आहे. तुमचं नाट्य सामान ठेवण्यासाठी काही व्यवस्था? आपल्याला रूम पण दिल्या होत्या त्यांनी. भरपूर नाटकाचं साहित्य झालं होतं, त्या रूम पण दिल्या होत्या आणि त्याच्यामुळंच ती नाटकं घडत गेली. कलाकार अक्षरशः रात्री 9 वाजता यायचे, त्यात काही जेवलेले पण नसायचे आणि तर आम्ही पहाटपर्यंत बरं सगळे आपापले पोटपाण्याचे व्यवसाय सांभाळून सगळं करत होते. म्हणजे कोणी हौशी रंगमंच थोडक्यात एक कल्पना होती किंवा त्यावेळेस एक इंटिमेट ड्रामा किंवा छबिलदास सारखी एक मुवमेंट होती की जिथे जी व्यावसायिक नाटकांना पॅरलल चालणारी जी रंगभूमी होती, त्याला प्रायोगिक रंगभूमी म्हणून, त्या प्रायोगिक रंगभूमीकडे आपण जास्त आकर्षित झालो होतो आणि काहीतरी नवीन करायचं, कुठेतरी समाजाचे प्रश्न मांडायचे, तो बेस होता आपला पक्का. त्या बेसनं आपण ते सगळ्या गोष्टी करत गेलो. वैद्यकीय व्यवसाय, दवाखाना, हॉस्पिटल हे सगळं सांभाळत असताना एक डॉक्टर नाटक करतो, याचा काही व्यवसायावर परिणाम जाणवला काही? त्याचा खूप छळ सोसला मी. संगमनेरकरांनी मला नाटककार म्हणून जेवढं डोक्यावर घेतलं तेवढं दवाखान्यात मात्र जोडण्याचं काही कमी केलं नाही. उदाहरणार्थ कोणीतरी एखाद्या महिला यायची, एक महिला तर म्हणे, भाऊ तू कुठं निघून गेला म्हणे, मला 12 वर्ष मी तुला शोधते, त्या नाटकात कुठं लांब निघून गेला. पण आता नाटकं बंद केली का म्हणे, नाटकं बंद केली. आणि आजही लोक त्याच पद्धतीनं हे करतात. आता खेळ चालू नाही का, हा शब्द आहे त्यांचा, खेळ चालू नाही का. अर्थात ते सहजगत्या बोलून जातात पण आपल्याला ते लागून घेतं आणि मग हितशत्रूंनी मात्र त्या काळामध्ये त्याचा फायदा उठवला नसला तर नवल आहे. हे लिहिताना सुद्धा आपण ज्यावेळेस समाजाचे प्रश्न मांडतो
त्यावेळेस काही यंत्रणा आपल्याला नकळत विरोधात होऊन जाते. हे सगळं महात्म्यांना सोसावं लागलं. आपण फार छोटी माणसं आहे त्याच्यामध्ये. तर मग त्यांनी तो छानपैकी प्रचार चालवला की डॉक्टर आता संगमनेरच्या बाहेर गेले पाहिजेत. आता संगमनेरसाठी त्यांचं काही उपयोग नाही आहे. हां, मग ते सत्कार करायचे आणि ते बोलायचे की डॉक्टरांचं, मग हळूच म्हणायचे डॉक्टरांचं आता दवाखान्यावर लक्ष नाही आहे. आणि त्याच्यामुळे अनायसेच व्यवसायावर परिणाम झाला. तो इतका झाला की नंतर मला जे कोणी माझे मालक होते त्या मालकांचं त्या जागेचं भाडं द्यायला सुद्धा 1 महिना 2 महिने मला पैसे नव्हते. बरोबर आम्ही त्यावेळेस एक डान्स क्लास चालवला होता आणि बिरजू नावाचे पुण्यावरून मास्तर बोलत होते. ते त्यांचे शेवटचे 6,000 रुपये ज्यावेळेस मुलींनी आम्हाला वर्गणी दिली नाही, त्या काळात 3-3 हजार रुपये 2 महिन्याचे पैसे मी माझ्या पदर खिशातून दिले आणि भाड्याला मात्र माझ्याकडे पैसे राहिले नाही. मग माझं नाटक या सगळ्या गोष्टीनंतर आपोआप बंद होत गेलं काही काळ. रसिक हो, मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे एखादा वृक्ष महावृक्ष होण्यासाठी त्याला किती यातना सहन कराव्या लागतात याचा एक छोटासा उल्लेख मी केला होता. डॉक्टरांकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की डॉक्टर आणि कलावंत हे लोकांच्या अजून नेमकं लक्षात येत नाही आहे. कलावंत कोणी असू शकतो, कुठलाही व्यावसायिक असू शकतो, तो डॉक्टरही असू शकतो, तो वकीलही असू शकतो, तो शिक्षकही असू शकतो, कुठल्याही व्यवसाय, एखादा कॉन्ट्रॅक्टर देखील नाटकं करू शकतो. परंतु ही भावना, हा विचार समाजामध्ये अजूनही तितक्या चांगल्या पद्धतीनं रुजलेला नाही. म्हणून वेगवेगळ्या कारणांनी कलावंतांना, विशेषतः रंगमंचावर काम करणाऱ्यांना अजूनही त्रास सहन करावा लागतो. याचं डॉक्टर हे खूप छान उदाहरण आहे. डॉक्टर, आपण बोलता बोलता महात्म्यांना हे सगळं सहन करावं लागलं असा उल्लेख आपण केलात. आणि मी असं बघतो आहे की हे वाचल्यानंतर सगळं लक्षात येतं की तुम्ही जे पुरोगामी विचाराचे संत होते, महात्मे होते, यांचं लिखाण सातत्यानं वाचताय, त्याच्यावर विचार करताय, मनन करताय, चिंतन करतायत आणि त्या सगळ्याचे पडसाद किंवा प्रतिबिंब तुमच्या सगळ्या लिखाणात दिसत आहे. महात्मा फुलेंविषयी तुम्हाला विशेष प्रेम आहे म्हणून आसूडची निर्मिती झाली का? हो, खरं आहे. समाज परिवर्तन जर करायचं असेल तर पहिल्यांदा धार्मिक चिकित्सा झाली पाहिजे. ते समजून घेतलं पाहिजे, तरच समाजामध्ये परिवर्तन करता येतं असं एक जागतिक विद्वानांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीनं महात्मा फुले हे भारतातले पहिले धर्माचे चिकित्सक आहे की ज्याने या सर्व कर्मकांडावर, या सर्व परंपरेवर, या सगळ्या शोषण व्यवस्थेवर अतिशय प्रहार केलेला आहे, अतिशय चिरफाड केलेली आहे. आणि त्याच्यामुळे महात्मा फुलेंचं पुस्तक माझ्याकडं ॲक्च्युली आमदार सुधीरजी तांबेकडून आलं. त्यांनी महात्मा फुले वाचला. आम्ही या चळवळीत सगळे एकत्र होतो हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं की हे पुस्तक तू वाचल्यानंतर मग परत भेट झाली. ते म्हणजे याच्यावर नाटक होईल का? मग मी झपाटलो गेलो आणि मग आसूडची निर्मिती झाली. फुले आंबेडकर शताब्दीच्या वर्षामध्ये महाराष्ट्रातलं महात्मा फुलेंवरचं संगमनेरवासियांचं पहिलं नाटक आहे आपलं लिहिलेलं. आणि तो प्रयोग ज्यावेळेस संगमनेरला झाला त्यावेळेस त्या काळाचे जे दिग्गज आहेत, आताच्या नवीन पिढीला हे सगळं माहीत नाही आहे, पण साम्यवादी किंवा समतावादी नानासाहेब गोरे, भाई वैद्य, बाबा आढाव, दादासाहेब रुपवते, कॉम्रेड दत्ता देशमुख, सहकार महर्षी आदरणीय भाऊसाहेब थोरात दादा, आताचे नामदार साहेब बाळासाहेबजी थोरात, ही सगळी झाडून त्या प्रयोगाला उपस्थित होती. खरं तर या सगळ्या लोकांची तुमच्या पुढे नावं घेतली हेच खरं म्हणजे माझ्या दृष्टीने फार मोठे पुरस्कार आहे. आणि मग आसूडनं मागे वळून नाही पाहिलं. महाराष्ट्रभर आपल्या टीमनं कमीने मी 100 प्रयोग त्याही मोठ्या नाटकाचे केले असतील. अनेक ठिकाणी झाले, ग्रामीण भागात जास्त झाले, शहरातही प्रयोग. अकलूजसारखा नाही, मुंबईला झाला ना, मुंबईला प्रयोग झाला आपल्या यशवंत प्रतिष्ठानला, अकलूजसारख्या ठिकाणी प्रयोग झाला, सोलापूरला झाला, अनेक चांगल्या ठिकाणी प्रयोग झाले त्याचे. आणि व्यावसायिककरण जे आहे बी पाटील म्हणून, त्यांनी त्याचे आता 171 प्रयोग केलेले आहेत, चालू आहेत प्रयोग. लेखकानं नेहमी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळात जागृत राहिलं पाहिजे अशी जी भूमिका आहे, तर त्या आसूडचं आजचा फेस आपण मांडलेला आहे त्याच्यामध्ये. आज फुले आले तर काय होईल, किंवा आता आपला एक पातेरी प्रयोग आज सावित्री आले तर काय होईल, त्याविषयी मी आपल्याकडे येतोच.
महात्मा फुलेंविषयी भरपूर लिखाण झालेलं आहे. ते स्वतःही लेखक होते. त्यांनी स्वतःही महाराष्ट्रातलं पहिलं नाटक फुलेंनी लिहिलं, तृतीय रत्न म्हणून. तृतीय रत्न आणि शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे त्यांनी असं बरंचसं काही त्यांचं साहित्य पण आहे. आणि त्यांना अनेक लेखकांनी नंतर न्याय दिला आहे. त्यांच्यावरही भरपूर लिखाण झालं आहे. शासनानंही दखल घेऊन समग्र वाङ्मय प्रकाशित केले. प्रश्न असा आहे की त्यांच्याबरोबर सावित्रीनं तितक्याच तोलामोलाची भूमिका निभावली, परंतु मधल्या कालखंडामध्ये सावित्रीविषयी फार लिखाण केलं गेलं नाही. महात्मा फुले आणि सावित्री असं फक्त नाव घेतलं गेलं. तर सावित्रींचे विचार स्वतंत्रपणे, ज्योतिबांव्यतिरिक्त स्वतंत्रपणे त्यांचे विचार पुढे आणावेत म्हणून आपण क्रांतिज्योती हे एकपात्री प्रयोग केलेत. तर तुम्हाला सावित्रीविषयी अशी वेगळी ओढ का वाटली? फुले आणि सावित्री असं एकत्र सादरीकरण आपण करू शकत होतात ना. चालूच होतं ते. तरी पण आपण एक सावित्रीचा एक पात्र वेगळा काढला. 2 घटना आहेत, वास्तविक जीवनातली घटना, ती खरं बोलू नये पण मी ती सांगतो. नाटक करता करता समाजाने जी काही थोडीफार पाठ फिरवली दवाखान्याकडे, आर्थिक व्यवस्था कोलमडली पूर्ण, आणि मुलांचं शिक्षण चालू होतं. काही जवळच्या माणसांनी भयंकर भीती घालून दिली, आणि मी स्वतः तेवढा त्यागी नव्हतो. ज्या लोकांनी मोठमोठ्याले त्याग केलेले आणि सर्वस्व त्यात चळवळीला वाहून गेलेलं आहे. माझी मानसिक तयारी नव्हती कुटुंब सोडून सगळं करण्याची, किंवा अण्णाभाऊ साठेंसारखं केवळ कागद हे करून, किंवा अनेक लोकांच्या अशा घटना आहेत की त्यांचे हाल पण झाले नंतर. हा प्रपंच आणि कला असा एक छोटा दोन गोष्टी. तर मग मी थोडंसं थांबून घेतलं, आणि त्या थांबून घेण्यामध्ये मात्र माझा आत्मा जेवढा जळाला असेल त्याची भरपाई मात्र कोणीच करू शकणार नाही. कारण कुठलंही इथं नाटक आले, कुठलं कलाकृती आली, कुठली सिरियल पाहिली की मी सफोकेट होऊन घ्यायचं की हे काय चाललं आहे. आपण कितीतरी याच्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं ते उभं करू शकलो असतो, आणि समाजासाठी हे काय देऊन राहिले, सारखी तळमळ. मग स्वतः नैराश्याच्या गर्तेत जाण्याची वेळ, आणि मग महात्मा फुले आणि सावित्री रात्री झोपल्यानंतर समोर यायच्या, स्वतःच्या अंगावर शेण चिखल खाऊन, ज्या मातेनं, ज्या क्रांतिकारी बाईनं पुण्यामध्ये एका गुंडाच्या थोबाडात पायतान मारलं आणि ती शाळा चालू ठेवली. समाज परिवर्तनाचं एक, आपण ज्याला म्हणतो, जी एक क्रांतीच होती ती. आणि मग तिनं हे सगळं केलं, आणि मी साधं एखादं नाटक लिहून इतका नैराश्याच्या गर्तेत जावं असं काय अशक्य आहे आपल्याला. त्या काळात त्या काळात तर त्यांच्या मागं कोणी नव्हतं, 1-2च होते. कुठल्या अशा मोठमोठ्या संस्था नव्हत्या, किंवा काही हे नव्हतं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सपोर्ट नव्हता. 2च क्रांतिकारक निघाले. आणि मग विचार करता करता मला ती प्रेरणा मिळत गेली, आणि मग मी विचार इथपर्यंत घेऊन गेलो. 2 गोष्टी होत्या. सावित्रीच नसती तर काय झालं असतं, हा विचार माझ्या डोळ्यापुढं आला. फुलेंनी केलं असतं, फुलेंनी सावित्रीला घडवलं, शिक्षण दिलं, हा भाग सोडून देऊ, पण नंतर तिचे जे स्पार्क्स आहेत सावित्रीबाईंचे, हे माझ्या नसानसात आजही धमन्यांमधून तेवढ्याच प्रखरतेनं, त्या जर जिवंत असताना आता आल्या असताना त्यांनी जे काम केलं असतं ते माझ्या नसानसात आहे आत्ताही. म्हणून मी ज्यावेळेस प्रयोगाला उभा राहतो, 1.5 तास कसा जातो मलाच कळत नाही. पब्लिकच्या टाळ्या असतात, कोणी रडतं, कोणी नंतर, ह्या सगळ्या गोष्टी प्रयोगातल्या खूप अनुभवातल्या. आज आपल्याला तेवढा वेळ नाही. ते करण्यामागं दुसरा एक उद्देश होता. नाटकांना दिवस वावटळीला आले होते, त्याची आपली चर्चा करायची नाही, परंतु सोशल मीडिया जास्त प्रभावाने येऊन गेला. त्याच्यानंतर नाटकाचा जो खर्च आहे तो नाही. मग मी विचार केला, सावित्रीबाईंनाच एक पात्र केलं तर आपल्याला कोणाला बोलवायची गरज नाही. कोणत्या आर्टिस्टला ये बाबा, कुठं गाड्या मोठ्याला करायचे, नेपथ्य त्याची गरज नाही, लाईटची गरज नाही. आणि म्हणून त्या प्रयोगाचा जन्म झाला. आणि त्या प्रयोगाचा आता तो प्रयोग राहिलेला नाही माझ्या दृष्टीनं ती एक श्वास झाले. प्रयोग राहतच नाही, ती सावित्रीच होते. आणि मग ती सावित्री उतरल्यावर काय काय करते, त्या प्रयोगाचं एवढं सगळं असं झालेलं आहे. 500च्या पुढं प्रयोग झाले असतील त्याचे. याविषयी रसिक प्रेक्षकांना मुद्दाम मी सांगू इच्छितो की संधी मिळाल्यास डॉक्टर ज्यावेळेस मी पुन्हा क्रांतिज्योती सादर करतात त्यावेळेस ते बघण्यासारखं असतं. डॉक्टर सावित्री आणि तिचा जीवन संघर्ष इतक्या प्रखरपणे मांडतात की तो आपल्या अंगावर आल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाचं आहे की हा विचार लोकांपर्यंत पोचवायचा आहे. मग ते खेडं आहे, शहर आहे. अनुभव असा आहे की 5 स्त्रियांसमोर एका खेड्यामध्ये डॉक्टरांनी प्रयोग केला
त्याचप्रमाणे 5,000 स्त्रियांसमोर देखील हे प्रयोग झालेले आहेत आणि 500 प्रयोगाचा टप्पा गाठला गेलेला आहे आणि हा प्रयोग अव्याहत चालू राहणार आहे. कारण आत्ताच डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे तो त्यांचा मात्र एक गोष्ट आहे, म्हटलं तर अवघड होतं. एक गोष्ट आहे ती मला इथे मुद्दाम तुम्हाला सांगावीशी वाटते की सावित्रीबाईंना जाणीवपूर्वक फक्त एक स्त्री शिक्षिकेचा दर्जा देण्याचा या महाराष्ट्रात प्रयत्न झाला आणि ती भयंकर मोठी शोकांतिका आहे. इतिहास बदलाच्या बऱ्याच गोष्टी आहेत, तो काय आपला आज चर्चेचा विषय नाही. आणि म्हणून मी स्वतः जास्त पेटलो की ज्या बाईनं समग्र परिवर्तनाचं स्वप्न पाहिलं, स्त्रीमुक्ती म्हणजेच मानवमुक्ती, हा जो एक प्रेरणादायी संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. कारण स्त्रियांना वर्गच नव्हता ना, चातुर्वर्ण व्यवस्थेनंतर स्त्रीला कुठला वर्गच नव्हता. जिच्या पोटी जन्म घेऊन तिलाच अमंगल आणि अपवित्र असं म्हटलं गेलं. आजही परिस्थिती फार मोठी बदललेली नाही, प्रगती झाली त्यांची, परंतु पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे. आणि म्हणून सावित्रीबाईंनाच न्याय द्यावा त्यांच्या जीवनाला, ज्यांनी एवढ्या खस्ता काढल्या की फुले गेल्यानंतरसुद्धा 8 वर्ष ज्या बाईनं कमरेचा पदर कोचून सत्यशोधक समाजाचं काम केलं प्रचंड प्रमाणात. आणि आता जी कोविडची अवस्था आहे, सेम त्या काळात प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी त्या प्लेगच्या पेशंटला पाठीशी आणलेले आणि त्या एक महारावाड्यातलं जसं रामू नावाचं पोरगं होतं त्याला त्या आणायला गेल्या आणि त्याच वेळेस त्यांना प्लेगनं धरलं गेलं. त्यांनी स्वतःचं समर्पण केलेलं या उपेक्षित वर्गासाठी. आणि म्हणून सावित्रीचं जे क्रांतिकारक काम आहे ते खरोखर एक स्त्री म्हणून नाही, पण एक क्रांती ज्योतीच आपण तिला म्हटलेलं आहे. ते खूपच अंगात घुसण्याजोग आहे आजही. आपण आता नुकताच उल्लेख केला की स्त्रियांची आता प्रगती झाली आहे, पण मला वाटतं रसिक हो, ती प्रगती फक्त भौतिक आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर ज्यावेळेस सावित्रीचा प्रयोग व्यासपीठावर करतात, रंगमंचावर करतात, त्यावेळेला सावित्री हे नाव सांगितल्यावर त्या रस्त्याने जाणाऱ्या सुशिक्षित उच्च शिक्षित महिलांना ते नाव माहीत नाही. त्यांना फक्त सत्यवानाची सावित्री नाही, सत्यवानाची सावित्री हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं मग प्रगती भौतिक की वैचारिक हा एक मुद्दा उपस्थित होतो. आपण वैचारिक लिखाण केलं, आपण साधू संतांविषयी अनेक चांगलं लिखाण केलं. साधू संतांचा विषय किंवा पुरोगामी जे संत होते ज्यांनी त्यावेळेच्या समाजाला सुधारायचा प्रयत्न केला, तो तुमच्या आवडीचा विषय राहिलेला आहे. आणि त्याचं अनुषंगानं मग फुले आले. त्याच्यानंतर आपलं जे मी शिवाजीराजे राज्यरहितेचं शिवाजी महाराजांना 2 अंकी ते आपण व्यासपीठावर आणू शकतो. त्यावेळेचे शिवाजी महाराज आणि आत्ता जर शिवाजी महाराज असते तर काय घडलं असतं किंवा त्यांना काय अपेक्षित होतं आणि काय घडलं आहे, अशा प्रकारचं ते कॉन्ट्राडिक्शन निर्माण करणारं आणि समाजाला प्रेक्षकांना दिशा देणारं असं ते एक छान नाटक आहे. आणि अजूनही संत गाडगेबाबा असतील, बाकीच्या संतांवर डॉक्टरांचा विचार चालू आहे, लिखाण चालू आहे. आणि याच परंपरेत पुढे जाऊन डॉक्टर तुकाराम महाराजांविषयी आपण सध्या वाचन करतायत. तर त्याच्याविषयी आपल्या मनात काय योजना काय आहेत नेमक्या? आज तुकाराम महाराजांची खरोखर किंवा त्या विचारांची खरोखर गरज आहे काय? जगद्गुरू आहेत ते. साऱ्या जगामध्ये आज तुकाराम महाराज पूर्ण वंदनीय आहेत. आपण विज्ञान युगात वावरतो आहोत आज आणि 2050मध्ये पूर्ण जग रोबोटिक होऊन जाणार आहे. म्हणजे इवन तुम्हाला व्यक्तिगतरित्या जसं आपण GPS साधं उदाहरण घेऊ. GPS आपण गाडीला लावतो आणि आपल्याला उजव्या बाजूनं वळायचं असतं, GPS सांगतो की तुम्ही डाव्या बाजूनं जा. ती अवस्था 2050मध्ये टोटल माणूस यंत्राच्या ताब्यात जाणार आहे. शास्त्रज्ञ फक्त आज त्यात जाणीव निर्माण करू शकले नाही. त्या मशीनमध्ये जाणीव फक्त एवढ्यापुरतीच निर्माण होते, त्याची बॅटरी संपली की ते बंद पडते, ही त्याची जाणीव आहे. पण जर कदाचित असं झालं, मात्र एक आहे की ते मनावर संशोधन करतायत आणि 2050च्या निवडणुका तुम्ही मत कोणाला देणार ते सुद्धा ते यंत्र सांगणार आहे, कोणाला मत देणार, आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका सुद्धा संपतील. मग अशा याच्यामध्ये आपण तुकाराम महाराज घेऊन काय करायचं हा प्रश्न नकळत पुढे येणारा प्रश्न आहे. तर याचं छानसं उत्तर आहे. तुम्ही आज पाहिलं असेल की 4000 लोक दररोज रस्त्यावर उतरतात, भोंगे वाजवतात, तुमच्या कावडी, तुमच्या दिंड्या, तुमच्या अनेक प्रकारचे प्रवचनं, अनेक प्रकारचे कीर्तनं, याला इतका पूर आला आहे. मग बापू, तुमचं रामराईम असेल, महाराज असतील, कुणी बिशप असतील, कोणी देवी असेल,
हे सगळं मिळून आणि सगळ्यात मोठा शॉक असा आहे की कोविडच्या काळामध्ये सुद्धा आजच्या आपल्या भारत देशात जवळपास 600 मंदिरं आहेत. त्यातल्या मुख्य मंदिरांच्या ताब्यात भारताच्या 25 पट संपत्ती आहे आणि ती संपत्तीवर हे सारे अंबाजीचे वारसदार बसलेले आहेत आत्ता जाऊन. त्या मंदिरातल्या त्या पैशांचा उपयोग आपल्याला समाज उभा करण्यासाठी होऊ शकत नाही का? मग एका बाजूला यंत्रयुग आपण विज्ञानयुग म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र माणसाची मनं धर्माधर्मात जातीजातीत सगळी पुन्हा विभागली जाईल. म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं तर डिजिटल आणि नॉन डिजिटल ज्यावेळेस जगाचा आत्ता प्रवास चालू आहे त्या डिजिटलमध्ये सुद्धा असा प्रवास होऊ शकेल का आम्ही जातीचे रोबो तयार करू. मग हा अमक्या पक्षाचा रोबो, तो तमक्याचा, तो बंधवणे सरांचा रोबो, तो मधने सरांचा रोबो, असं ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते जग पाहण्याची दृष्टी कदाचित आपण नसू त्यावेळेस. पण आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्या काळात मनावर जे वर्क केलं, विशेषतः बुद्धांनी मनावर वर्क केलं की माणसाचं मन आणि चित्त हे जर शुद्ध असेल तरच माणूस उभा राहू शकतो. आणि आज माणसाला मुळात चित्त आणि मनाची शुद्धीची गरज आहे. त्यातही तुकाराम महाराजांच्या बाबतीत जे सावित्रीबाईंच्या बाबतीत घडलं, केवळ एक बाहुली उभी करायची आणि फक्त स्त्री शिक्षिका म्हणून तिला एक मान द्यायचा, पहिली शाळा काढली म्हणून, तसं तुकारामांच्या बाबतीत जो सामाजिक संघर्ष आहे तो फार दडपला गेला. तो दडपला अशा अर्थानं गेला की त्या अनेक ठिकाणी फक्त त्यांचं एकच सांगितलं जातं की तुकाराम महाराज विमानाला वैकुंठाला सदैव वैकुंठाला गेले, किंवा त्या गाथा पाण्यातून लाह्यांसारख्या कशा तरंगल्या. पण मला हे सांगायचं त्या गाथा का बुडवल्या आणि तुकाराम महाराजांचं विमान नेमकं कोणतं होतं विज्ञान युगातलं ते सांगण्यासाठी. कारण ह्या गोष्टी संपणारच नाही आहे. हे सिंधू संस्कृतीपासून तर काल तुमचे गोविंदराव पानसरे असतील, डॉक्टर दाभोळकर असतील, कुलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, यांची राजरोस खून झालेली आहेत आता. म्हणजे तुकारामांमध्ये आम्ही तो विषय मांडताना तो विषमतेचा सायलेंट किलर कसा काम करतो, या माणसांच्या विभागण्यामध्ये, माणसांच्या विषमतेमध्ये तो कसा छानपैकी काम करतो आणि स्वतःचं अस्तित्व ठेवून समाजाचं शोषण कसं करतो, या शोषणाविरुद्ध तुकाराम महाराजांकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र नसताना केवळ शब्दांनी त्यांनी सगळी लढाई केलेली आणि ते नाटक बघण्यासारखं होणार आहे. ते नाटक प्रेक्षक हो, खेळ मांडियला नावाचं संत तुकाराम महाराज यांच्यावरचं एक वैचारिक नाटक डॉक्टरांनी नुकतंच लिहून पूर्ण केलेलं आहे. आता त्याची रंगमंचीय जुळवाजुळव चालू आहे आणि मला खात्री आहे लवकरच हे नाटक आपल्यालाही पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रात हे नाटक क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, असं सुंदर लिखाण या निमित्तानं डॉक्टरांच्या हातून झालेलं आहे. त्यांच्या लिखाणाविषयी आणि नाटकाविषयी अशी आपण समांतर चर्चा करत आहोत, पॅरलल चर्चा करत आहोत. त्याचं कारण असं की डॉक्टर नुसते लेखक नाही, नाटककार लेखक आहेत आणि म्हणून त्यांचं साहित्य आणि नाटक ही एकात एक अडकलेली अशी कडी आहे. त्या सुट्या करून आपल्याला त्यांचं चरित्र किंवा त्यांचं काम जे आहे आत्तापर्यंत रंगमंचीय काम असेल किंवा लिखाणाचं काम असेल ते समजणार नाही. म्हणून पूर्ण मुलाखतीमध्ये मुद्दामहून तुम्हाला मी नाटक आणि साहित्य याविषयी सातत्यानं बोलतं करत आहे. आता या सगळ्या प्रवासामध्ये काय असतं, कुणाला तरी आदर्श ठेवून माणूस कामं करत असतो, कुणाची तरी छाप असते, वैचारिक छाप असते, पुस्तकांची छाप असते, वाचनाची छाप असते. तर आपल्या या सगळ्या प्रवासावर कुणाची छाप आहे किंवा कोण तुमचे आदर्श आहेत असं तुम्हाला वाटतं? एक विचार म्हणून समाजामध्ये जे काही आपण एक लाईन म्हणतो फुले शाहू आंबेडकर, ते व्यक्ती नाही आहेत, तो विचार आहे. आणि तो विचार आजच्या राजघटनेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय हा विचार आहे तो. आणि जर राज्यघटना देशाला तंतोतंत ॲप्लाय करायचे असेल तर हा विचार प्रखरतेनं पुढं आला पाहिजे. म्हणून मी त्या विचारांची बांधील आहेत. मग त्यात अगदी तुमचा बळीराजापासून आपण घेतलं ना तर ती फार मोठी लिंक आहे. बळीराजा आहे, भगवान बुद्ध आहेत, फुले शाहू आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जिजाऊ आहे, सावित्रीबाई आहेत, त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांपासून तर नंतर आता सहकारातली जी मंडळी आहे की ज्यांनी बहुजन समाजाला, एक वेळ असा प्रश्न पडतो की बहुजन समाजाला उच्च शिक्षण कदाचित
सहकार नसेल तर मिळालं नसतं असं व्यक्तिगत मला वाटून जातं. सहकाराबद्दल आत्ताच्या साधारण याच्यामध्ये 2 मतं होऊ शकतील. नाही, ही त्याची गोरी बाजू आहे. हां, आणि सांगायचं म्हणजे ज्यावेळेस एक गोष्ट सांगायची राहून गेली. चक्र ज्यावेळेस आपलं राज्यनाट्याला पहिलं आलं त्यावेळेस आत्ताचे जे काही महसूल मंत्री आहेत नामदार बाळासाहेब थोरात, त्यावेळेस ते आमदार होते साधे, आणि त्यांनी मग पहिला सत्कार संगमनेरमध्ये जाहीर आणि जंगी सत्कार पुण्याचे जे साहित्यिक होते यदी फडके त्यांना बोलून केला. आणि त्यावेळेस नामदार साहेब बाहेर ज्यावेळेस जायचे त्यावेळेस सभेत सांगायचे की मी ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस पहिल्यांदा मला कारखान्याच्या आधी तुमची सांस्कृतिक मुवमेंट विचारलं जायचं. म्हणजे ती स्थानिक आपली प्रेरणा झाली. तर त्यांचंही त्या पद्धतीने या सगळ्या लोकांचे सगळे धुरीणं आहेत आत्ताच्या सगळ्या लोकांमध्ये. नकळत माणूस हा परिस्थितीचा आपत्ती असतो आणि तो विचार आपल्याला नकळत दररोज भिडत असतो आणि त्यातूनच विचार जन्माला येतो, पोट विचार. नाटकाची परिस्थिती दिवसेंदिवस आता वाईट होत चालली आहे. त्याचं कारण असं आहे की वेगवेगळे चॅनल्स आलेत, घर बसल्या बघायला मिळतं. बसल्या सोशल मीडिया आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता समजा अजूनही कुणाला म्हणजे करतातच आहे, अजून लोक आहेत कलावंत की जे झपाटलेले आहेत रंगमंचासाठी, अशा लोकांसाठी आपण काय संदेश देऊ शकाल? नाटक ही एक जिवंत कला आहे, त्याच्यात कृत्रिम असं काही नाही आहे. आणि नाटकामधून आपल्याला जसं आता एक सोशल मीडियाला प्रचंड मर्यादा आहेत किंवा एक जास्त पुढे जाऊन मी म्हणतो की मागणी तसा पुरवठा चालू आहे. आणि मागणी तसा पुरवठा असेल तर तो सगळा प्रस्थापित यंत्रणेच्या हातात असतो. ती वर्गीय प्रस्थापित यंत्रणा असू वा वर्णीय प्रस्थापित यंत्रणा असू, शोषण आणि शोषक सगळीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं मागणी तसा पुरवठा किंवा हे नाही झालं पाहिजे ते नाही झालं पाहिजे, तसा नाटकाला एक चांगला विचार आहे आणि ती जिवंत कला आहे. ती प्रेक्षकांना एकाच वेळे समूहातल्या सगळ्यांना ती ताबडतोब जे म्हणतो आपण उत्स्फूर्तपणे क्रांती करायला लावू शकते. आणि म्हणून ती जिवंत कला टिकायला हवी असं मला वाटतं. बघूया आता विज्ञानाचा प्रवाह आहे, जग बदलतं आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कशा पद्धतीनं जग बदलतं आहे. कदाचित उद्या असंही होऊ शकेल की एक बटन दाबलं तर तुम्हाला इन्स्टंट 200 नाटकं लगेच तुमच्याकडे रेडी असणार आहे प्रयोगातली एका माणसाकडून. जसं डॉक्टरचं होणार आहे, बटन दाबलं का जगातले सगळे डॉक्टर तुम्हाला त्यावेळेस कन्सल्टिंग द्यायला उपलब्ध आहे. म्हणजे अल्गोरिदम जे आहे तुमची जैविक जी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैवरासायनिक जी यांत्रिकीकरण ज्याचं होईल ना, त्यावेळेस जग एका बटनावर चालणार आहे. एका गाडीचं तुम्ही ब्रेक दाबला तर एका वेळेस 200-400 गाड्या लगेच उभ्या राहून जातील, जे ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे आता उद्या नाटकाचं भविष्य काय आहे माहीत नाही, पण फक्त माणूस हा जर विचार करायचा असेल, यंत्राच्या पलीकडचा माणूस, कारण यंत्रात ते नाही आहे, मन नाही आहे त्याच्यामध्ये, यंत्राकडे जाणीव नाही आहे, नेणीव नाही आहे. यंत्र हे पुन्हा बटनावर चालणारं खेळ आहे. पण माणूस उभा करायचा असेल, माणसाला काही विचार द्यायचा असेल तर नाटकासारखं प्रभावी माध्यम आज कुठलंच नाही. कारण सोशल मीडियात सुद्धा माणसं एक तात्पुरती करमणूक करतात, विसरून जातात. आणि मागणी तसं या पुरवठा न्यायानं समाजातल्या प्रश्नांवर बोट न ठेवता केवळ कुठंतरी आपलं ज्याला तुम्ही डेली काय म्हणता तुम्ही सिरियलला डेली सोप अशा पद्धतीचं हे चालू आहे सगळं. म्हणून मला नाटक आजही तितकंच प्रभावी माध्यम वाटतं मला. रसिको, डॉक्टरांनी अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला सांगितलं आहे की नाट्यकला ही जिवंत कला आहे, जी स्वतःला आणि दुसऱ्याला आनंद मिळवून देते, ती खरी कला. मग जर आपल्याला आनंद मिळत असेल तर आपली कला थांबता कामा नये. आपण लिहित राहिलं पाहिजे, आपण रंगमंचावर नाटकं करत राहिलं पाहिजे. आज जरी कोविडचा काळ असला, रंगमंच थिएटर्स जरी बंद असली तरी ती कलेची उर्मी थांबता कामा नये. कोविडचा काळ आज नाही उद्या संपणार आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे परत रंगमंचावर ही जिवंत कला नव्यानं उभी राहणार आहे. नवे लेखक यामध्ये येणार आहेत. पण सवंग लिखाण न करता कुठेतरी वैचारिक आणि समाज प्रबोधनात्मक लिखाण असावं, असं एकंदरीत डॉक्टरांचं मत या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. डॉक्टर साहेब त्यांच्या व्यस्त वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. सी न्यूज मराठी
आजच्या या थेट भेट या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला. मी वसंत बंदावणे आपणा सर्वांचे आभार मानतो आणि डॉक्टर आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपलेही मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.